अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलवरील आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ. तर तो व्हिडिओ म्हणजे आज आहे विभुवन एक चतुर्दशी, म्हणजे विभुवन संकष्टी चतुर्दशी आहे. तर ही अधिक मासातील चतुर्थी असल्यामुळे हिला विभुवन चतुर्थी असे म्हणतात. तर ह्या चतुर्थीला केलेले तुम्ही जे काही सेवा आहेत किंवा उपाय आहेत तर ते तुमचे एकदम यशस्वी ठरणार आहेत आणि 100% रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी आजचा हा दिवस अजिबात न स्किप करता आजचा दिवस तुम्ही नक्की सेवा करा, कारण की ही संकष्ट चतुर्थी आज आणि उद्या ह्या दोन्हीमध्ये आहे, म्हणजे 3 आणि 4 तारखेला ह्या दोन्हीमध्ये आहे. पण उपवास मात्र 3 तारखेलाच करायचा आहे, म्हणजे आजच उपवास करायचा आहे. जे उपवास करत नाहीत त्यांनासुद्धा नक्कीच पावणार आहे गणपती बाप्पा. तर फक्त ज्यांचा उपवास नसतो त्यांनी दिवसभर नामस्मरण करा, उठता बसता खाता पिता भले देवघराजवळ बसून 5-10 मिनिटं तुम्ही गणपती बाप्पांचे नामस्मरण करा. गणपती बाप्पाजवळ तुपाचा दिवा लावा आणि गणपती बाप्पाच्या आवडीच्या जे मोदक असतात, तिळाचा लाडू असतो, त्याचबरोबर जास्वंदाचं फूल असतं ते नक्की व्हा आणि दुर्वा मात्र 33 व्हा. कारण की आज ही जी अधिक मासात आलेली चतुर्थी आहे ती अधिक मासामध्ये 33 ह्या अंकाला विशेष महत्त्व असतं. काल पण मी ह्याबद्दल व्हिडिओ बनवला होता, पण आजचा व्हिडिओ मी ज्यांचं लग्न लवकर जमत नाही आहे, ज्यांचं विवाह जुळून येत नाही आहेत, काही ना काही मार्गात अडचणी येत आहेत, मुलगा तर खूप चांगला आहे, म्हणजे मुलगीही खूप चांगली आहे, पण तरीही काही ना काही संकट येतात. तर ती संकट दूर होण्यासाठी आणि विवाह लवकरात लवकर होण्यासाठी आजचा महत्त्वपूर्ण उपाय मी घेऊन आले आहे. नक्की करा. तर बघा, तुम्हाला देवघराजवळ बसायचं आहे. देवघराजवळ बसून तुम्हाला हातामध्ये 11 तांदूळ घ्यायचे आहेत, त्यांच्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि म्हणजेच त्याला अक्षता बनवून घ्यायच्या आहेत. 11च तांदूळ मोजून घ्यायचे आहेत. तर त्या तांदळाचं तुम्हाला छोटासा उपाय करायचा आहे, तो म्हणजे तुमच्या घरातील देवघरातील गणपती बाप्पापासून सुरू करायचा आहे. ते इतर आणखीन 10 गणपती बाप्पांपर्यंत करायचं आहे. म्हणजे तुम्ही छोटे मोठे सर्व मंदिरातनी जे गणपती बाप्पाचे मूर्ती असतात त्यांच्यावरती तो आपल्याला अक्षता व्हायची आहे. पण त्यापूर्वी ती अक्षता सिद्ध करायची आहे. तर सिद्ध करताना आपल्याला हा अधिक मास जो आहे भगवान विष्णू, साक्षात भगवान विष्णूंच्या अंश असतो, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. तर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आणि त्याचबरोबर ओम गणपतये नमः 108 वेळा मंत्र म्हणून त्या ज्या अक्षता आहेत त्या सिद्ध करायच्या आहेत. त्या सिद्ध अभिमंत्रित करूनच तुम्हाला त्यातली एक अक्षता तुमच्या घरातील गणपती बाप्पाच्या डोक्यावरती व्हायची आहे आणि गणपती बाप्पाला म्हणायचं आहे, मी तुमच्या डोक्यावरती अक्षता जशा टाकल्या आहेत तशाच माझ्या पण डोक्यावरती लवकरात लवकर अक्षता पडाव्या ही प्रार्थना करायची. आणि इतर 11 गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्ही हाच प्रयोग करायचा आहे, हेच करायचं आहे. आणि गणपती बाप्पाला दुर्वा, जास्वंदीचं फूल ह्या 2 गोष्टी आणि ही अक्षता अशी व्हायची आहे. प्रसाद वगैरे नेला तरी चालेल, जर नसेल नेला तरीही चालेल, पण अक्षता मात्र न्या. हा उपाय अवश्य करा. पण घरातील गणपतीला संध्याकाळी 9:45 ते 47 ह्या दरम्यान गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा, आरती करा. त्याचबरोबर पुन्हा एकदा तुम्ही तुमची जी मनातली इच्छा आहे ती बोलून दाखवा. तर अशा प्रकारे तुम्ही हा जो उपाय अवश्य करा. मग घरातील मुलगा असो मुलगी असो, म्हणजे ज्यांना वर आणि नवरी व्हायचं आहे, नववधू व्हायचं आहे, त्यांनी ज्यांच्या मार्गात लग्नात अडचणी येत आहेत त्यांनी अवश्य करा. जर हे दोघं करू शकत नसतील तर आईने मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालतो. तर अवश्य करा. हा उपाय अतिशय शीघ्र फलदायी आहे आणि हा पूर्वीपासून परंपरागत चालत आलेला आहे उपाय. त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीच्या दर्शनालाही जा. कसं आहे, बऱ्याच वेळा काय होतं, आपण कुळाचार विसरतो किंवा आपल्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपण कुळाचार करायचा राहून जातो. तर सालाबादप्रमाणे दरवर्षी आपल्याला आपल्या कुलदेवी कुलस्वामिनी त्यांना जाऊन यायचं आहे. तर हा व्हिडिओ इथेच थांबवते. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा, ओम गणपतये नमः अवश्य लिहा. गणपती बाप्पाच्या कृपेसाठी हा उपाय नक्की करा, मनापासून करा आणि देवावर श्रद्धा जितकीच ठेवता तेवढा विश्वासानेच हा उपाय करा. नक्कीच लवकर शीघ्र फलदायी होणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ.